सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे सारंग सावलीला भेटायला निघालेला असतो. तेवढ्यातच तिलोत्तमा त्याला विचारते की सारंग कुठे चाललंयस? तुझ्याकडे थोडा वेळ आहे का माझ्याजवळ बोलायला? तेव्हा सारंग म्हणतो, नाही आई, मी खूप घाईत आहे, मला कामं आहेत. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, कामं काय रे, आपल्याला असतातच, पण थोडासा वेळ आईजवळ बोलायला सुद्धा काढत चल. तेव्हा इथे आता सारंग म्हणतो, काय बोलायचं सांग ना. काल जे काही घडलं ते तुला माहिती आहेच. एवढ्या लहानशा मुलीबरोबर तुम्ही जे काही वागलात ते योग्यच होतं ना. त्यानंतर मला काही बोलायचं नाही आहे. तिलोत्तमा म्हणते, एक मिनिट, जे काही मोनिका वागली त्याला माझं अजिबात समर्थन नव्हतं आणि त्याच्यावरती मी मोनिकाजवळ बोलले सुद्धा. पण तू मला सांग, अमृता आणि ओवी जे काही वागल्या ते योग्य होतं का? मी इतका नकार दिला तरीसुद्धा गाण्याचा कार्यक्रमाला ती घेऊन गेलीच ना. तेव्हा सारंग म्हणतो, आता ओवी गाणं गाणार नाही. आजपासून मी तिचं गाणं आणि क्लास दोन्हीसुद्धा बंद केलेले आहेत. तेव्हा तिलोत्तमा विचारते, तू कधी गेलेस का रे त्या गुरुकुलमध्ये? तिच्या टीचरला भेटलास का? तेव्हा सारंग म्हणतो, नाही, तिच्या टीचरला मी भेटलेलो नाही आहे आणि कधी भेटणारसुद्धा नाही. तिथे जाण्याची गरजच येत नाही, असं सारंगने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे सारंग गेल्यानंतर तिलोत्तमा म्हणते की सारंग माझ्याशी खरं बोलतोय की खोटं? त्याच्या आवाजात तर मला खोटेपणाच जाणवत होता, असं तिलोत्तमाला वाटतं. जर तो सावलीला भेटला तर? नाही, त्या सावलीची सावली पुन्हा माझ्या सारंगवरती पडता कामा नये, नाहीतर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल, असं तिलोत्तमा आपल्या मनातच म्हणत असते. त्यानंतर सावली कामामध्ये बिझी असते, पण विचार मात्र सारंगचाच करत असते. तेव्हा तिथे जगन्नाथ येतो आणि म्हणत असतो, सावली बाळा, काय गं, काय करतेस? तेव्हा सावली काहीच बोलत नाही. ती म्हणते, बोला ना बाबा. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, सारंगचा विचार करतेस? हे बघ सावली, तू कामामध्ये स्वतःला कितीही बिझी करून ठेवलंस ना, तरी तुझ्या मनातले विचार तुझ्या चेहऱ्यावरती दिसत असतात. आणि आता काल जे काही घडलं त्याच्यावरून मला तुला विचारायचं आहे, सारंगजवळ तू का नाही बोललीस? का सरळ तिथून निघून गेलीस? त्याला तुझ्याशी बोलायचं होतं. सावली म्हणते, काय बोलायचं होतं मी? माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं. तेव्हा अबीरला काय सांगायचं? काल जे घडलं त्यानंतर अबीर मला 100 वेळा विचारतोय की आईचा आणि त्या सारंगचा काही संबंध आहे का? मी काय सांगायचं आहे त्याला? तेव्हा सावली म्हणते, त्याला आपण काही सांगायचं नाही. बाबा आपलं ठरलं आहे ना की त्याला अजिबात कळू द्यायचं नाही की सारंग त्याचे वडील आहेत. तेव्हा तो मुलगा खूप हुशार आहे, तो नक्की शोधून काढेल यामागचं कारण. ती म्हणते, तो कितीही हुशार असू दे पण आपल्यापेक्षा मोठा नाही, त्यामुळे आपलं जसं ठरलंय आपण तसंच करायचं. अबीरला अजिबात कळू द्यायचं नाही की सारंग त्याचे वडील आहेत आणि मला सारंगजवळ काही बोलायचं सुद्धा नाही. त्याने मला डिवोर्स पेपर पाठवलेत हे मी विसरणार नाही. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, डिवोर्स पेपर त्याने स्वतः पाठवले होते का? नाही ना, मग कसा काय विश्वास ठेवायचा? मला पूर्णपणे खात्री आहे की सारंग तुला डिवोर्स पेपर कधीही पाठवणार नाही. ती म्हणते, जाऊ दे, डिवोर्स पेपरचं मी नाही बोलत, पण त्यानंतर ते त्यांच्या आयुष्यामध्ये सुखी आहेत. आता मला फक्त माझ्या अबीरच्या भविष्याचा विचार करायचा आहे आणि मलासुद्धा माझं आयुष्य चांगलं जगायचं आहे. जाऊ दे ना बाबा, मला त्या विषयावरती काही बोलायचंच नाही आहे, असं सावली म्हणते. तेव्हा तिथे आलेला असतो व्यंकटेश. व्यंकटेश म्हणतो की जगन्नाथजी इथेच राहतात का? तेव्हा सावली मागे वळून बघते आणि म्हणते, अरे व्यंकटेशजी, तुम्ही इथे या ना, या. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, हो, मी इथेच राहतो. आपण? तेव्हा सावली म्हणते की बाबा, बेळगावमध्ये असताना यांच्या आईने मला अगदी मुलीप्रमाणे प्रेम दिलं आणि अबीरची आजीप्रमाणे काळजी घेतली. यांनीसुद्धा माझी आणि अबीरची खूप काळजी घेतली, मदतसुद्धा केली. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, अरे बापरे, हो का? या बसा. तिच्या पडत्या काळामध्ये तुम्ही माझ्या मुलीची अगदी व्यवस्थित काळजी घेतली, तिच्या बाळाला सांभाळलं. तुम्ही माझ्यावरती उपकारच केले. तुमच्यामुळे माझी मुलगी मला परत मिळाली. तुमचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही. तेव्हा इथे सावली म्हणत असते, पण व्यंकटेशजी, तुम्ही अचानक इथे असे आलात? म्हणजे आई वगैरे ठीक आहेत ना? सगळं काही ठीक आहे ना तिथे? तेव्हा इथे व्यंकटेश म्हणतो, सावली, अगं काय सांगायचं, बेळगावमध्ये त्या रतनने खूपच जास्त धुमाकूळ घातलाय. आपल्या दुकानात गेला, दुकान तोडफोड केली, सगळं सामान इकडे तिकडे फेकून दिलं. शेवटीला दुकान त्याने बंद पाडलं. मी नोकरीला लागलो तर तिथे जाऊन माझी नोकरीसुद्धा सुटली. त्यानंतर आई म्हणाली की एक काम कर, पुण्यामध्ये सावली आहे, तिथे जा, ती तुझी काही मदत करते का ते बघ, म्हणून मी इथे आलो. तेव्हा इथे सावली जगन्नाथकडे बघायला लागते. जगन्नाथ म्हणतो, अहो असं काय करताय तुम्ही?
तुम्ही माझ्या सावलीची, माझ्या नातवाची इतकी मदत केलीत आणि आता तुमच्या पडत्या काळामध्ये जर मी उभा नाही राहणार तर कोण राहणार? तुम्ही अगदी बरोबर ठिकाणी आलात. तुमचं काम होऊन जाईल. तुम्हाला चांगली नोकरी मिळेल. तेव्हा सावली म्हणते, व्यंकटेशजी, आता बाबांनी तुमची जबाबदारी घेतली आहे ना, आता तुम्ही निश्चिंत राहा. त्यानंतर इथे सारंग गुरुकुलमध्ये सावलीला भेटायला आलेला असतो. तेव्हा सावली त्याला भेटते, त्याच्याकडे बघते, पण नंतर अबीरचा हात पकडून त्याच्याकडे पाठ फिरून सरळ तिथून निघून जाते. तेव्हा सारंगला कळतच नाही की सावली अशी का वागली. असे बरेचसे प्रश्न सारंगच्या मनामध्ये आलेले असतात आणि म्हणूनच ते सगळे प्रश्न घेऊन तो गुरुकुलमध्ये सावलीला भेटायला आलेला असतो आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आलेला असतो. सारंग गुरुकुलमध्ये आल्यानंतर क्षमा समोरून येते आणि क्षमा म्हणते, अरे सारंग सर, तुम्ही इथे? तेव्हा सारंग म्हणतो, हो, मी इथे ओवीच्या टीचरला भेटायला आलो आहे. मी ओवीचा बाबा. क्षमा म्हणते, हो का, तुम्ही ओवीचे बाबा आहात? अरे बापरे, मला तर माहितीच नव्हतं. सारंग सर, तुमची ओवी खूपच हुशार आहे हो. म्हणजे कालच्या कार्यक्रमामध्ये तर ती ज्या पद्धतीने गाणं गायली ना, सगळेजण तिचं भरभरून कौतुक करत होते. सगळ्यांना तिचं गाणं खरंच खूप आवडलं. खूप गोड मुलगी आहे तुमची. तेव्हा सारंग म्हणतो, हा, तेव्हाच त्याच्यासाठीच मी तिच्या टीचरला भेटायला आलो होतो. थोडं बोलायचं होतं, आहेत का त्या? तेव्हा इथे लगेच क्षमा म्हणते, नाही, सावली मॅडम इथे नाही आहेत. आज सगळ्यांना सुट्टी आहे. काल कार्यक्रम जोरात झाला ना, त्यामुळे सगळ्यांची दगदग झाली, म्हणून आज गुरुकुलला सुट्टी दिली आहे. तेव्हा सारंग म्हणतो, बरं, काही हरकत नाही. त्यांचा नंबर असेल तर द्या ना, नंबरसुद्धा चालेल. तेव्हा क्षमा म्हणते, सारंग सर, अहो, तुम्ही माझी इतकी मदत केली आहे, मी तुमची छोटीशी मदत नाही करणार का? घ्या, तुम्ही सावली मॅडमचा नंबर घ्या. त्यानंतर सावलीचा नंबर दिलेला असतो. जगन्नाथ येतो आणि म्हणतो, व्यंकटेशजी, तुमच्यासाठी एका वेगळ्या रूमची आम्ही सोय केलेली आहे. तुमच्यासाठी एक वेगळा रूम तयार करून ठेवला आहे. तुम्ही तिथे जा, फ्रेश व्हा आणि आराम करा आणि अजिबात काळजी करू नका. लवकरच तुम्हाला आवडीचं काम शोधून देण्याची जबाबदारी माझी. तुम्ही निश्चिंत राहा. तेव्हा इथे व्यंकटेश म्हणतो की तुमच्यासारखा देव माणूस पाठीशी उभा आहे ना, मग मला कशाची भीती? तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो, अहो, देव माणूस काय, तुम्ही खरं तर आमच्यासाठी देव माणूस आहात. तुम्ही इथे माझ्या सावलीची इतकी मदत केलीत ना, मग तुमची तर मदत मी हमखास करणार. त्यानंतर इथे सावलीचा फोन वाजतो. तेव्हा व्यंकटेश म्हणतो, अगं सावली, तुझा फोन आलेला असतो. आणि जगन्नाथ इथे सावलीला हाक मारून म्हणतो की मी जाऊन एक वॉक घेऊन येतो. तेव्हा जगन्नाथसुद्धा बाहेर गेलेला असतो. तेव्हा सावली म्हणते, व्यंकटेशजी, अहो, मी जेवणाची इथे आता तयारी सुरू केली आहे. मी कणिकच मळत होते. माझे दोन्ही हात खराब आहेत. कोण आहे? कुणाचा फोन आहे? तर अननोन नंबर आहे. तेव्हा सावली म्हणते, हो का, कालचा कार्यक्रम खूप छान पार पडला ना, त्यामुळे मला असं वाटतं कौतुक करण्यासाठी कुणीतरी फोन केला असेल. कोण आहे बघा ना जरा. तेव्हा इथे व्यंकटेश फोन उचलतो आणि म्हणतो, कोण बोलतं आहे? तेव्हा सारंग म्हणतो की मी सारंग मेंदडे बोलतो आहे. हा सावलीचा नंबर आहे ना? तेव्हा व्यंकटेश म्हणतो, हो हो, हा सावलीचाच नंबर आहे. जरा सावलीला फोन देता का? तो म्हणतो, हा देतो हां. तेव्हा इथे व्यंकटेश म्हणतो, ए सावली, अगं कुणीतरी सारंग मेंदळे असतात, तुझ्याजवळ बोलायचं असतं. तेव्हा सावली त्याच्या हातातून फोन घेते आणि आता इथे सारंगला तिच्याबरोबर बोलायचं असतं. पण सावलीला पटकन आठवतं, बेळगावमध्ये आलेले असताना सुशीला आणि इथे सारंग दोघेजण गुरुजींचा सोबत आशीर्वाद घेतात आणि तेव्हा तिला असं वाटत असतं की सारंगचं लग्न झालं आहे आणि ओवी ही सारंगची आणि सुशीलाची मुलगी आहे. त्यामुळे सावलीला सारंगबरोबर आता बोललंच जात नाही. ती सरळ आता फोन कट करते. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, सावली, काय झालं? सारंगने आता स्वतःहून 8 वर्षानंतर फोन केला होता ना, मग तू त्याच्याबरोबर बोललं पाहिजे होतं ना आता. सावली म्हणते, बाबा, काय बोलायचं आहे मी सांगा ना, काय बोलायचं आहे? मी बोलण्यासारखं काही उरलं आहे का आमच्यामध्ये? तेव्हा जगन्नाथ म्हणतो, अगं असं काय, स्टेजवरती सुद्धा त्याला तुझ्याबरोबर बोलायचं होतं, पण तू अचानक निघून गेलीस. त्यालासुद्धा काही प्रश्न पडले असतील ना. सावली म्हणते, बाबा, ज्या माणसांनी मला डिवोर्स पेपर पाठवले त्या माणसाबरोबर आता मी बोलून काय करणार आहे? आणि आता ते त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या संसारामध्ये खूप सुखी आहेत आणि मी सुद्धा माझ्या अबीरबरोबर सुखीच आहे ना. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता ते त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत, म्हणजे त्यांनी एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे. लोकांची इथे तुटणारी नाती ते जुळवून देतात, म्हणजे लोकांचे संसार वाचवत आहेत. पण जेव्हा स्वतःचा संसार मोडत होता तेव्हा त्यांना स्वतःच्या संसारासाठी काहीतरी करावं हे त्यांना कळलंच नाही. तेव्हा त्यांनी काय केलं, इथे माझ्यावरती हात उगारला, मला घरातून बाहेर काढलं. त्यानंतरसुद्धा मी आनंदाची बातमी सांगायला गेले,
पण त्यांनी मला डिवोर्स पेपर पाठवले, तरीसुद्धा तुम्हाला असं वाटतं मी त्यांच्याजवळ बोललं पाहिजे? अजिबात नाही बाबा, मला आता त्या माणसाबरोबर काहीच बोलायचं नाही आहे. त्यानंतर इथे जगन्नाथ म्हणतो की देवा, लवकरच या दोघांमधले गैरसमज दूर होऊ दे. तर इथे सारंग आता टेन्शनमध्ये उभा असतो. बबलू त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो, सारंग दादा, काय रे, काय झालं? काल तू काय मस्त केलंस रे, एकटा गेलास रतनच्या गुंडांना मारलंस आणि अबीरला वाचवून घेऊन आलास ना. खरंच बाबा, हिरो आहेस तू, हिरो. अबीर म्हणतो ना, खरंच तू सुपर हिरो आहेस, मानलं पाहिजे तुला. तेव्हा सारंग इथे गप्प उभा असतो. तेव्हा बबलू म्हणतो, सारंग दादा, काय रे, काय झालं? तुझा चेहरा का असा उतरलाय? चेहऱ्यावरती 12 का वाजलेत? तेव्हा सारंग म्हणतो, बबलू तुला माहिती होतं ना? तेव्हा बबलू म्हणतो, काय माहिती होतं ना? तेव्हा इथे आता बबलूला सारंग म्हणत असतो की तू गुरुकुलमध्ये ओवीला घेऊन गेला होतास ना, तिची टीचर कोण आहे तुला माहिती आहे? तो म्हणतो, हो माहिती आहे, चांगली आहे तिची टीचर, पण मी तिला भेटलो नाही आहे. मी ओवीला घेऊन गेलो, क्षमाताईजवळ सोडलं आणि मी तिथून निघून आलो. तेव्हा इथे आता सारंग म्हणत असतो की आपल्या ओवीची टीचर दुसरी तिसरी कुणी नसून सावलीच आहे. तेव्हा बबलूला खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. ओवी इथे गाण्याचा आता अभ्यास करत असताना तिथे मोनिका आलेली असते. मोनिका म्हणते, ओवी बाळा, काय गं, काय करतेस? गाण्याचा सराव करतेस का? काल गेली होतीस ना मग कार्यक्रमाला, तू आणि तुझी अमृता काकू. काल तुझी अमृता काकू थोडक्यात वाचली हो माझ्या हातातून. तुला घेऊन गेली ना माझ्यासमोरून, पण सारखी सारखी ती तुझ्या मदतीला येऊ शकणार नाही. काल झालं ते शेवटचं. पुन्हा जर तुम्ही माझ्या तावडीत सापडलात तर सोडणार नाही आहे मी तुला. बरं, ते सगळं जाऊ दे. काल मग तुम्ही कसे गेलात? कुणी घ्यायला आलं होतं का? तर बाबा आला होता. बाबा आला होता, मग बाबा तुझा टीचरला भेटला का गं तुझ्या? कार्यक्रम कसा झाला? टीचरजवळ बोलणं झालं? बाबाचं टीचरजवळ भेटणं झालं का? तेव्हा इथे सावली आता गप्पच बसते. ती म्हणते, कार्यक्रम तर छान झाला, पण इथे बाबाची आणि टीचरची भेट झाली का हे विचारल्यानंतर आता ओवी काहीच बोलत नाही. ओवी आता गप्प बसलेली असते. तेव्हा इथे बबलू म्हणत असतो, सारंग दादा, अरे काय बोलतोयस तू? आपली सावली वहिनी ही पुण्यामध्येच होती आणि आपल्याला माहिती नव्हतं. तेव्हा इथे सारंग म्हणतो की तुला माहिती आहे, काल मी कार्यक्रमाला जेव्हा अबीरला घेऊन गेलो ना, तेव्हा सावली आणि ओवी दोघीजणी बाजूबाजूला बसून गाणं गात होत्या. तेव्हा मी तिच्या असं समोर जाऊन उभं राहिलो, तिच्याकडे एकटक बघत होतो, पण तिने काय केलं, अबीरचा हात खेचून ती माझ्याकडे पाठ फिरवून निघून गेली. तेव्हा बबलू म्हणतो, काय? अरे मग मागे मागे जायचं ना तिच्या बोलायला, काहीतरी बोलायचं. तेव्हा सारंग म्हणतो, काय बोलणार होतो मी? माझं प्रेम एवढं वर्षानंतर माझ्यासमोर येऊन उभं राहिलं, मला काय सुचणार होतं बोलायला? ती अबीरला घेऊन निघून गेल्यानंतर मी पण निघून आलो. तेव्हा बबलू म्हणतो, अबीर, सावली वहिनी, आता त्यांचा काय संबंध आहे? तेव्हा इथे आता लगेच सारंग म्हणतो, संबंध आहे आणि खूप जुना संबंध आहे आणि जवळचा. तेव्हा बबलू म्हणतो, म्हणजे? तेव्हा सारंग म्हणतो की अबीर हा सावलीचा मुलगा आहे. असं म्हणाल्यानंतर बबलूला सुद्धा खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता सारंग सावलीला भेटायला गेल्यानंतर व्यंकटेश आणि सावली या दोघांना बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये अजूनच गैरसमज हे आता निर्माण झालेले असतात. व्यंकटेश आणि सावली या दोघांना बघितल्यानंतर त्यांच्यामध्ये नातं काय आहे हा प्रश्न आता सारंगला पडलेला असतो.